हाय फ्रेंड्स, नमस्कार. आज आपण भोपळ्याच्या पानांची भाजी बनवणार आहोत. चला तर मग. भोपळ्याच्या पानांचे असे पूर्ण असे शेंगा काढायचे असतात दांडीचे, आणि मग ती चिरून घ्यायची. हे पूर्ण असं हे असं काढून मग चिरून घ्यायची. पण आता भाजी धुवून घेतलेली आहे. 2 ते 3 4 पाण्यातून धुवून काढायची, कारण तिच्यावर माती खूप असते, ती निघून गेली पाहिजे. आणि चण्याची डाळ घेतलेली आहे, लसूण घेतलंय, कांदा चिरून घेतलाय, टोमॅटो चिरून घेतलाय, कोथिंबीर चिरून घेतली आहे, आणि थोडं सुक्या खोबऱ्याचं वाटण, म्हणजे आपण अद्रक लसूण सुकं खोबरं मिरची टाकून जे वाटण बनवतो मसाला, तो घेतलेला आहे. चला तर मग करूया आपण सुरुवात. आपण आता इथे तेल टाकून घेऊया. दीड पळी तेल टाकलेलं आहे. त्यात आता कांदा आणि लसूण टाकायचं फोडणीला. छानपैकी मिक्स करून घ्यायचं. आता हिंग टाकूया आपण थोडं. हिंग टाकल्यावर हळद टाकते. आता हळद टाकून घ्यायची. त्यानंतर लाल तिखट, गरम मसाला, धना पावडर, आता यात आपण चिरलेलं टोमॅटो टाकायचं. टोमॅटोमध्ये थोडे मीठ टाकायचं, म्हणजे लवकर सॉफ्ट होतात. आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं. आणि वरतून थोडा वेळ झाकण ठेवायचं. गॅस स्लो करायचा. 2 मिनिटं मी झाकून ठेवल्यानंतर झाकण काढून टोमॅटो चांगले हलवून घ्यायचे. आता आपण यात चणा डाळ टाकायची.
चणा डाळ टोमॅटोमध्ये चांगली मिक्स करून घ्यायची. त्यानंतर आपण हे वाटलेलं वाटण टाकायचं. वाटण चांगलं मिक्स करून घ्यायचं. थोडं तेल सुटेपर्यंत पुन्हा झाकून ठेवायचं गॅस लो करून. आता आपण झाकण काढूया. झाकण काढलेलं आहे. छानपैकी वाटणाला तेल सुटलेलं आहे. आता यात आपण चिरलेली भोपळ्याच्या पानाची भाजी टाकूया. भाजी टाकल्यानंतर तिला पूर्ण बनायची हलवून घ्यायची. छानपैकी मिक्स करायची. वरतून थोडी कोथिंबीर टाकायची स्वाद येण्यासाठी छानपैकी आणि पुन्हा मिक्स करून घ्यायची. पुन्हा आपण थोडा वेळ 1 ते 2 मिनिटं झाकण ठेवूया गॅस लो करून. झाकण काढून पुन्हा खालीवर करायची. तिला छानपैकी सॉफ्ट मस्त मिक्स करायची आणि नंतर त्यात पाणी टाकायचं आपल्याला जितका हवा आहे तितका. छान मिक्स करून मीठ टाकायचं वरतून. तुम्हाला जितकं चवीनुसार लागतं त्याच्या हिशोबाने. कारण अगोदर आपण टोमॅटोमध्ये मीठ टाकलेलं आहे ते लक्षात ठेवायचं. आता आपण कुकरला लावून 3 शिट्या घेऊया. भोपळ्याच्या पानांची भाजी आता तयार झालेली आहे. तुम्ही अशा पद्धतीने करून पहा आणि कमेंटमध्ये जरूर सांगा.